नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने जर पुढे 8 ते 15 दिवस पाऊस जरी नाही पडला तरी 100% आपलं पीक सुकणार नाही। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने आपलं कोणतंही पीक असू द्या, भविष्यात 8 ते 15 दिवस पाऊस पडला नाही तरी 100% सुकणार नाही। मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने भविष्यात 8 ते 15 दिवस पाऊस पडला नाही तरी आपलं पीक 100% सुकणार नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने भविष्यात 8 ते 15 दिवस जर आपल्याकडे पाऊस नाही पडला तरी आपलं पीक 100% सुकणार नाही। मग असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने 8 ते 15 दिवस भविष्यात पाऊस पडला नाही तरी आपलं पीक सुकणार नाही? समजून घेऊयात। तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आजही सरासरीपेक्षा अधिक पाऊस या राज्यामध्ये दिसत आहे, परंतु लक्षात घ्या मित्रांनो, हा पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भात धोधो कोसळला, पण आजही पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भूभाग असा आहे की ज्या ठिकाणी धरणी माय पावसाची या ठिकाणी प्रतीक्षा चातक पक्षाप्रमाणे करत आहे। अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आणखीन 4-8 दिवस पाऊस पडणार नाही, कारण राज्यामध्ये मित्रांनो 18 ऑगस्ट नंतर पावसाची सुरुवात होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्या पिकाला जगवायचं असेल, वाचवायचं असेल तर एकच काम करा, आपण तात्काळ मित्रांनो या ठिकाणी जे आहे तर मोंड्यामध्ये जा। मोंड्यामध्ये गेल्यानंतर कृषी केंद्र चालक असेल त्याला डायरेक्टली म्हणा मला पोटॅशियम नायट्रेट द्या, किंवा समजलं नाही तर 13-0-45 हे विद्राव्य खत द्या, असं या ठिकाणी त्याला म्हणा। आणि लक्षात घ्या मित्रांनो, एका एकराला 1 किलोचा पुडा लागतो, 100 ते 125 किंमत असते, जास्त किंमत पण नाही। मग तो पुडा तुम्ही घेतला, लगोलग शेतामध्ये आले, 15 लिटरचा पंप घ्या, त्या 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम 13-0-45 हे विद्राव्य खत मिक्स करा आणि सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणतीही एक वेळ त्या ठिकाणी निर्धारित करून आपल्या असणाऱ्या त्या शेताला फवारून घ्या। या असणाऱ्या फवारणीमुळे जेव्हा पोटॅशियम नायट्रेट हे पिकाच्या असणाऱ्या पानावरती जाऊन बसेल, त्या फांद्यांवरती जाऊन बसेल, तर त्यावेळी मित्रांनो या माध्यमातून जे बाष्पीभवन होते त्याला रोखण्यात यश प्राप्त होईल आणि आपल्या पिकाच्या अंतर्भूत भागामध्ये असणार जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचा वापर पिक स्वतःला जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी करतील। यामुळे आपल्या पिकातील असणारी त्या ठिकाणी फुलांची गळ, पात्यांची गळ अजिबात होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची बाधा न होता आपल्या पिकाचं समोरील असणारं काम सुरू राहील। यामुळे मित्रांनो पीक सुकण्याची शक्यता सुद्धा संपणार आणि उत्पादन घटीचा अंदाज सुद्धा घटणार। यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, भविष्यात 8-15 दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसेल तर अशा परिस्थितीमध्ये 13-0-45 या असणाऱ्या विद्राव्य खताचा जर वापर आपण एकरी 1 किलो केला तर 100% आपण आपल्या पिकाला सुकण्यापासून वाचू शकू। मग हा उपाय, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा
सर्वांचा खूप खूप आभार.